नमस्कार. आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या आपले बदलापूर फेसबुक वृत्तवाहिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातनं बदलापूर शहरामध्ये एक मोठी घडामोड अशी घडलेली आहे की जिचा आपल्याला आढावा घेतला पाहिजे. घटना अशी आहे की राजकारणात कायमस्वरूपी कोण शत्रू आणि कोण मित्र नसतो अशी घटना ही घडलेली आहे आणि त्याचा आढावा आपण ह्या व्हिडिओमधनं घेणार आहोत. हा व्हिडिओ आपण करत आहोत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्या संदर्भात. एक नवीन घडामोड अशी झाली की ते दोघंही आता एकत्र राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये असं दिसतंय. विधानसभेच्या निवडणुका ह्या साधारणपणे 60 दिवसाच्या आसपास होणार आहेत आणि वामन म्हात्रे यांनी आपली राजकीय इच्छाशक्ती जाहीर केली कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये. आणि नेमकं काय होणार आहे ह्याचा आपण ह्या कार्यक्रमात मनोवेदमध्ये ह्याचा आपण आढावा घेऊया. नमस्कार. मनोवेदमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज चर्चा एका राजकारणाच्या नवीन घडामोडीवरती करणार आहोत. घटना अशी घडली की काल शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला बदलापूर शहरामध्ये. मेळाव्यामध्ये अचानकपणे एक नवीनच राजकीय अशी वेगवान अशी घडामोड घडली की शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये राजकीय अशी एक प्रकारची मैत्री गेल्या साधारणपणे 2-3 वर्षामध्ये जाणवते. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं काही गोष्टींवरनं थोडंसं असं जाणवलं, पण त्याच्या अगोदरही त्यांचं थोडंसं आमदार किसन कथोरे निवडून आल्यापासून वामन म्हात्रे आणि त्यांच्यामध्ये एक चांगले संबंध असे जाणवत होते. एकमेकांच्या विरोधात टीका न करणं अशा पद्धतीचं, आणि दोघंही आपापल्या मर्यादा राखून एकमेकांना सांभाळत होते. कारण काही असतील, परंतु दोघांचं चांगलं म्हणजे शिवसेनेचे शरद वामन म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षाकडनं ज्यावेळेस युतीतनं किसन कथोरे यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळेस मी सुद्धा पाहिलं की वामन म्हात्रेने अत्यंत कष्ट घेतले आणि खूप म्हणजे शिवसेनेने संपूर्ण ताकदीने त्यांना बदलापूर शहरामध्ये त्यांच्यासाठी काम केलं. आणि त्याचा परिणाम पण किसन कथोरे यांना खूप चांगलं मताधिक्य बदलापूर शहरामध्ये असेल, संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये त्यांना मिळालं. आणि वामन म्हात्रेंनी पूर्वी विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या असल्यामुळे त्यांना पण थोडंसं बऱ्याचसं त्यांच्या शक्तीचा अंदाज होता आणि त्यांनी जे काही होती ती ताकद लावून आमदार किसन कथोरे यांना निवडून आणलं. आणि एक प्रकारे त्यांचं एक समझोता एक्सप्रेस जोरात चालू होती. परंतु काल समझोता एक्सप्रेस थांबलेली आहे. आणि याच्यामध्ये एक असंही आहे की दोघांनी मिळून एक कपिल पाटील हे खासदार होते, तर ते आता त्यांच्या जे काही मध्ये एक हे होतं म्हणजे त्यांच्या राजकीय दृष्ट्या त्यांना एक प्रतिस्पर्धी होता, ते कमी झाल्यानंतर आता एक अशी घटना आहे. 60 दिवसावरती विधानसभेच्या निवडणूक आल्या आहेत आणि वामन म्हात्रे हे आमदार व्हायचंय त्यांना, हे काही लपून राहिले नाही. आणि त्यांची आमदार होण्याची जर इच्छा असेल तेही चुकीचं नाहीये. आणि परंतु राजकीय परिस्थिती जर पाहिली तर सध्या ते आहेत शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये. आणि म्हणजेच महायुती बरोबर आहे. किसन कथोरे भारतीय जनता पक्षाचे इथले आमदार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे मागच्या विधानसभेमध्ये, किसन कथोरे हे मोठ्या मताधिक्य निवडून आले. म्हणतात की महाराष्ट्रात त्यांना सगळ्यात एक नंबरचं मताधिक्य, तर असं नाहीये. माझी माहिती आहे की महाराष्ट्रात एक नंबरचं मताधिक्य अजितदादा पवार यांना मिळालं होतं. पण चांगलं मताधिक्य किसन कथोरे यांना मिळालं, त्यावेळेस वामन म्हात्रे त्यांच्या बरोबर होते. परंतु आता म्हणताना काय होतं की आता जी कालचा मेळावा झाला त्याच्यामध्ये अरविंद मोरे जे शिवसेनेचे कल्याणचे पदाधिकारी आहेत शिवसेना शिंदे गटाचे, त्यांनी एक म्हणजे असं विधान केलं की वामन म्हात्रे आता तुम्ही किसन कथोरेंच्या डोक्यावर पाय ठेवा म्हणून. तर म्हणजे राजकारणात असं म्हणजे शक्यतो बोललं जात नाही. सुभाष पवार जे गोटेराम पवार यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी थोडंसं संयमाने बोलले की शिवसेनेमुळे आमदार किसन कथोरे यांना मताधिक्य मिळालं. त्याच्यामध्ये ते कधीच त्याचा उल्लेख करत नाही. म्हणजे मूळ तक्रार हीच आहे की बाबा शिवसेनेचा उल्लेख करत नाही. आता ही तक्रार आताच का वरती आली, हा एक राजकीय टायमिंग असतं ना प्रत्येक गोष्टीला. तर आता म्हणजे ह्याचा अर्थ आहे की समझोता एक्सप्रेसचं आता कामकाज संपलेलं आहे आणि वामन म्हात्रे ह्यांनी आमदार व्हावं असाच तो एकूणच मेळाव्याचा सूर होता आणि अचानकपणे मेळावा लागला.
आणि मेळाव्यामध्ये अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली की मला वाटतं आमदार किसन कथोरेंना सुद्धा ज्यावेळेस हे कळलं असेल त्यांना पण धक्का बसला असेल की अ, असं काय झालं नेमकं. तर मी या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की आता दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत असं दिसतंय एकूणच. पण राजकीय दृष्ट्या वामन म्हात्रे यांना जी उमेदवारी कुठल्या पक्षाची घ्यायची हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु त्यांनी जाहीर केलं की मी आता ह्याच्यामध्ये रेसमध्ये आहे असं पहिली ही पायरी आहे. आम वामन म्हात्रे यांचे बंधू आहेत लहान ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक आमदार म्हणून ते आमदार आहेतच त्यांच्या घरामध्ये. आता ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म जो लावला होता तो. आता वामन म्हात्रे कुठल्या पक्षातनं उभे राहणार हा एक प्रश्न आहे कारण का महायुतीमध्ये भाजप ती जागा सोडेल का हा एक मोठा विषय आहे. ज्या आमदाराला म्हणजे महाराष्ट्रात जे काही थोडेफार सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारे आमदार म्हणून किसन कथोरे यांची नोंद होते. त्याच्यानंतर तसे ते बघायला गेलं तर कामही म्हणजे कार्यक्षम म्हणून जे लोकांना भेटीगाठी असतात ते करतातच. शहर पातळीवरती किंवा एकूणच विकास कामाच्या संदर्भात वाद होऊ शकतात किंवा चर्चा होऊ शकते. परंतु त्यांचं हे जे आहे लोकसंपर्क आहे, जनसंपर्क आहे, स्वतःची एक टीम आहे. तर ती आहेच हे मान्यच करावं लागेल. आ, वामन म्हात्रे हे पण एक खूप असं शक्तिशाली नेतृत्व आहे बदलापूर शहरामध्ये. तिथून जर सुभाष पवार यांची आणि गोटेराम पवार आणि किसन कथोरे यांच्यामध्ये राजकीय जे वैर आहे ते सुभाष पवार त्यांचे सुपुत्र आहेत ते सुद्धा ते पुढे नेणारच आहे. म्हणजे यांच्यामध्ये किसन कथोरे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्याकडे एक आधार आहे गोटेराम पवार आणि पवार कुटुंबियांकडे. ते वामन म्हात्रेंना येऊन मिळालेले आहे. अशा पद्धतीने आता जर ही जागा भारतीय जनता पक्षाने सोडणं ही खूप मोठी दुरापस्त गोष्ट आहे. मग आता वामन म्हात्रे यांच्याकडे कुठला पर्याय उपलब्ध राहतो तर ते महाविकास आघाडीकडे वळू शकतात का. तर महाविकास आघाडीमध्ये ते शिवसेना कुलातले आहेत वामन म्हात्रे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे अशा ह्याच्यातनं एकनाथ शिंदे यांच्याकडे ते आलेले आहेत. तर मुद्दा असा आहे की त्यांना शिवसेना ही कम्फर्टेबल पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं ते मनसेत गेले होते मधल्या काळात. म्हणजे ते ठाकरे कुटुंबाशी संबंधित असलेल्या पक्षामध्ये जाऊ शकतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची ही जागा आहे पारंपरिक आता सध्या जी आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघ. मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. प्रमोद हिंदुराव मला वाटतं त्यांचं डिपॉझिट पण जप्त झालं होतं. अगदी नगण्य मतं मिळाली होती. तर ती राष्ट्रवादी जागा जर ठाकरे गटाकडे गेली आणि वामन म्हात्रे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं उभे राहिले आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती आणि इकडनं महाविकास आघाडी असं जर गणित जमवू शकले वामन म्हात्रे तर एक आपल्याला पुन्हा एक नवीन असा संघर्ष असा बघायला मिळेल. जसं कपिल पाटील यांच्या वेळेला बाळ्यामामा जे खासदार झाले आणि अनपेक्षितरित्या कपिल पाटील यांचा पराभव झाला. आणि तसंच काही आता पुन्हा एकदा एक नवीन लढाई आपल्याला जर बघायला मिळाली तर मिळू शकते. परंतु हा वामन म्हात्रे यांची जी उमेदवारी मिळवण्याचा प्रवास आहे हा मात्र जरासा वेगळाच आहे. कारण का भारतीय जनता पक्षाला ही जागा सोडून देणं सांगा असं सांगणं कठीण आहे. तशी काही घटना नाही घडलेली आहे. पण जर वामन म्हात्रे काही ज्यावेळेस ठरवतात त्यावेळेस ते काही ना काही मॅजिक करतात. वामन म्हात्रे यांचं राजकीय कौशल्य आणि ते राजकीय जुगार खेळण्यामध्ये त्यांचा हात कोण धरू शकत नाही. त्याच वेळेला किसन कथोरे सुद्धा दिग्गज असे एक संयमी नेतृत्व आहे आणि ह्या दोघांच्या लढाईला आता सुरुवात झालेली आहे. आणि कपिल पाटील यांची सुद्धा भूमिका आता बघायला लागेल कारण का कपिल पाटील यांना पण त्यांची सेमीफायनल मॅच मध्ये त्यांना एक राऊंड किसन कथोरे यांच्याकडनं मात मिळालेली आहे. त्यांना पण संधी मिळू शकते की आता येणाऱ्या फायनल राऊंडला ते काय हिशोब चुकता करतात हे सुद्धा बघावं लागेल कारण का शेवटी ते दुखावलेले आहेत. जरी एक पक्ष ज्यावेळेस मोदींना एक एक खासदार हवा होता त्यावेळेस कपिल पाटील यांनी यांना त्यांनी मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि तसं आहेच म्हणायला गेलं तर. त्यांच्यामध्ये राजकीय वैर ते दिसतच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता खूप अशी गुंतागुंत निर्माण झालेली आहे राजकारणी दृष्टिकोनातनं. म्हणजे लोकांच्या समस्या एका बाजूला आहेत. समस्या काय सुटणार नाही एवढ्या लवकर अशा मोठ्या समस्या आहे या शहरामध्ये. परंतु राजकारणाला मात्र वेग आलेला आहे. आणि एक असं वामन म्हात्रेच्या रूपाने आणि त्यांनी त्या दिशेने त्यांच्याकडे काहीतरी नियोजन असल्याशिवाय त्यांनी हे सगळं काही घडून आणलेलं नाहीये. त्यांनी जे टायमिंग साधलेलं आहे. आणि मला वाटतं त्यांचं जे काय वयाचा हे आहे टप्पा आहे त्याच्यामध्ये त्यांनी यावेळेला प्रयत्न केलेच पाहिजेत आमदारकीला कारण का पुन्हा 5 वर्ष पुढे जातात आणि आमदार किसन कोथरे यांचं मात्र वय झालेलं आहे. म्हणजे त्यांना आता आमदारकी टिकवायची आहे आणि वामन म्हात्रे यांना आमदारकी मिळवायची आहे. दोघंही त्या एजच्या
जो वयोगट आहे त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांचाही एक अधिकार आहे की बाबा मला आता एक शेवटची टर्म द्या. आणि हे म्हणणार की बाबा आता जर मला मिळालं नाही तर अभी नाही तो कभी नाही. म्हणजे कारण का राजकीय परिस्थिती एवढी वेगाने बदलते, किती पक्ष फुटतायत, कोण कुठल्या पक्षात जातो, हे सामान्य माणसाला कळण्याच्या पलीकडे गेलंय. महाविकास आघाडी एक असा फॅक्टर आहे की 28,000चं मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आता जे कपिल पाटील आहेत त्यांना मताधिक्य मिळालं होतं. हा मताधिक्य खूप खाली आले, म्हणजे 65,000वरून 28,000 ते आलंय. 28,000चा टप्पा महाविकास आघाडीला ओलांडायचा आहे. आणि महाविकास आघाडीकडे योग्य उमेदवार नाहीये सध्याच्या परिस्थितीत. आणि वामन म्हात्रे यांनी जर मॅजिक जमून आणलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार होऊ शकतात, परंतु त्यांना ठाकरे गटाकडनं व्हायला आवडेल असं मला वाटतं. आणि काही होऊ शकतं. आणि राजकारणामध्ये आज जरी ते म्हणत असले की मी महायुतीतनंच उभा राहीन किंवा शिवसेना शिंदे गटाकडनंच उभा राहीन, परंतु ह्या गणित हे जुळवल्याशिवाय त्यांना उमेदवारी मिळणं शक्य नाही असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये आपण बघतच राहू की नेमकं काय होतंय. परंतु हा जो राजकीय विश्लेषण आहे हे जरतरवरती आधारित आहे. दोघांनाही शुभेच्छा आपले बदलापूरकडून. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा आपले बदलापूर. धन्यवाद.